रोहित शर्माच्या शिलेदारांचं स्वागत करायला मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राइव्ह परिसरात जमा झालेले आहेत। आढावा घेतला सुशांत सावंतनी, बघूया। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचं आज भारतात आगमन झालं। थोड्याच वेळात ते मुंबईत येतील। भारतीय संघ संपूर्ण मुंबईत येईल आणि मुंबईमध्ये वानखेडे येथे भारतीय संघाचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र आपण जर बघितलं असाल तर वानखेडे स्टेडियम मरीन ड्राइव्ह परिसरातील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई भारतीय संघाच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेले आहेत। आपण जर पाहिलं असाल तर मुंबईकर रोहित शर्मा याचं देखील ते स्वागत करण्यासाठी सगळे हे मुंबईकर तरुण जमलेले आहेत। आपण जर बघितलं असाल तर रोहित शर्मा याचे फलक हातात घेऊन मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा हे तरुण देताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असाल तर NCA पासून भारतीय संघाची टीम जी आहे ती रवाना होईल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर जाईल आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसराला आपण जर बघितलं असाल तर भारतीय संघाचे चाहते जे आहेत ते भारतीय संघाच्या स्वागतासाठी इथे आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाचं स्वागत करणार आहेत, कारण आपण जर बघितलं असाल तर भारतानं T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीयांना आनंद झालेला आहे। आणि या ठिकाणी रोहित शर्मा असेल आणि त्याचं संपूर्ण टीमचं इथे स्वागत करताना इथे पाहायला मिळतंय। आपण हा संपूर्ण परिसर पाहिला असाल तर मरीन ड्राइव्ह हा परिसर आहे। मरीन ड्राइव्हचा परिसर हा संपूर्ण परिसर थेट वानखेडे स्टेडियम पर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे भारतीय संघ इथे आल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होईल आणि त्याच दृष्टिकोनातून पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।